पुलिस तो आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस तो आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस तो आगे करती है। अरे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द देऊन चुला लावणारे अजित पवारचं करायचं काय? आज परभणी जिल्ह्यामध्ये युवक काँग्रेस व किसान सभेच्या वतीनं या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द देऊन घुमजाव करणाऱ्या अर्थमंत्र्यांना अजित पवार यांना चुला लावण्याचं काम या तरुणांनी केलं आहे। आपल्यासोबत परभणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अमोल भैया आहेत। आपण त्याच्याशी या आंदोलनाविषयी या शेतकऱ्यांच्या तीव्र शब्दांविषयी आपण त्याचे शब्द घेणार आहोत। अमोल भैया, शेतकऱ्यांना भूलथापा मारून सत्तेत आलेलं आहे सरकार, महाराष्ट्राचा 70,000 कोटीचा लाभार्थी हरामखोर अजित पवार ज्यानं शेतकऱ्याला कर्जमाफीचा आणि पीक विम्याचा शब्द दिला होता आणि सत्तेधारी हरामखोराचे शब्द बदलले। हा माणूस म्हणतो की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही। 70,000 कोटीला सिंचनाचा वाट लावणार अजित पवारचा धिक्कार करण्यासाठी इथं मोठ्या संख्येने जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व किसान सभेचे पदाधिकारी जमले आहेत आणि अजित पवारांच्या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत। यानंतर किसान सभेचे आमचे कॉम्रेड प्रसाद गोरे जे अजित पवार यांनी शब्द वापरला होता की शेतकऱ्यांनी या पीक विम्याला चुना लावला, याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय संतोष आहे असंतोष आहे? या ठिकाणी आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांच्याकडे या राज्याचा अर्थ खाता आहे आणि सगळं या ठिकाणी अर्थाची तरतूद ज्यांच्या हातामध्ये आहे, मुख्यमंत्री राज्याचा आमच्या परभणी जिल्ह्यात आला आणि आमच्या किसान सभेचं युथ काँग्रेसचं म्हणणं आहे की या सरकारनं सांगितलं होतं की कर्जमाफी करणार, तर यांनी 1 रुपयाचं त्याचबरोबर विम्याचं पण यांनी नाटक केलं आणि 1 रुपयामध्ये विमा देऊन या शेतकऱ्यांनी सरकारला चुना लावला असा शब्द या ठिकाणी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी वापरला। तर त्या मुख्यमंत्र्यांना आम्ही या ठिकाणी चुना त्या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे। परभणी शहरामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मासून नाही दे एका किसान शेतकरी बांधवाला युवा तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली, त्याच्या बायकोने सुद्धा आत्महत्या केली। नवऱ्याचा आत्महत्या झाल्या कळल्यानंतर त्या 2 चिमुकल्या मुलांना भेटायला सोडून इथं बगाल बच्चांना टेंडर द्यायच्या कामासाठी अजित पवार परभणी द्यायला, त्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही, त्या शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी वेळ नाही, त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी वेळ नाही, अशा नतद्रष्ट कंत्राट अजित पवारांचा निषेध असो। धन्यवाद। यानंतर शिवाजी कदम आपल्याशी संवाद साधत आहेत। आजचा जो आपला हा एक गणविकावा होता याचं एक रूपरेषा काय होती ते सांगा आणि असंतोष काय आहे शेतकऱ्यांमध्ये? मी किसान सभाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं सर्व तमाम परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याला आश्वासित करू इच्छितो की अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी परभणीमध्ये आलेला असताना जसं त्यांनी निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफी करू म्हणून आश्वासित केलं, परंतु निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आणि स्वतः 70,000 कोटीची कर्जमाफी घेऊन या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित ठेवलं। याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल भैया व आम्ही किसान सभेचे सर्व कार्यकर्ते यांनी मिळून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी अजित पवार यांच्या गाडीवर चुना टाकून या ठिकाणी तीव्र निषेध केला आणि महाराष्ट्रात कुठेही अजितदादा पवार जर गेले तर त्या ठिकाणी त्यांना महाराष्ट्रातील शेतकरी 100% चुना लावल्याशिवाय राहणार